पुन्हा समाधान याची गोष्ट सांगणार आहे. एक व्यापारी असतो. तो एक दिवस साधू महाराज कडे येतो. तो म्हणतो मला त्याच्याकडे खूप असतं पण त्याला उजूर पाहिजे असतं. म्हणून तो साधू महाराजकडे जातो आणि म्हणतो की मला तुम्ही उजूर आशीर्वाद द्या जेणेकरून मला उजूर मिळेल. साधू महाराज म्हणतात मी तुला आशीर्वाद देईन पण माझी फक्त एकच अट आहे. तुझ्या समोरचे झोपडी आणि तुझ्या समोरचं घर जेवण द्यावं लागेल आणि धन द्यावं लागेल. तो म्हणतो ठीक आहे रोज. तर मग तो जातो आणि तिथे बघतो की एक आजी बसेल. तो साखर तांदूळ आणि बाकीचं सामान घेऊन येतो. तो म्हणतो हे घ्या मी तुमच्यासाठी काही खायला पिला घेऊन आलो आहे. हे तुम्ही खाण्यासाठी घेऊन घ्या. मग ते म्हणतात नाही आज आमचं जेवण झालेलं आहे. उद्या आम्ही आमचं कमवूया आणि उद्या पैसे कमवून जेवण करूया. आम्हाला कोणाचीही मदत घ्यायची नाही. मग त्याच्या लक्षात येतं की आपण क्या चूक केली आहे. आणि मग त्याला कळतं की आपल्याकडे जितणं आहे तेवढाच समाधान राहायला पाहिजे आणि कामाने कष्टाने मिळवायला पाहिजे आणि कष्ट करायला पाहिजे. अशी होती समाधान ही गोष्ट.